हर हर महादेव. मित्रांनो नाम जप करणं काय इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला सायंटिफिकली सांगेन. पूर्ण व्हिडिओ बघा. आपलं ब्रेन कंटिन्युअसली ओव्हर थिंकिंग करतच असतं. निगेटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, डाऊटफुल थॉट्स, फिअर, या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेन मध्ये कंटिन्युअसली मिनिटाला येत असतात. आणि जे आपण विचार करतो तेच आपल्या लाईफ मध्ये पुढे मॅनिफेस्ट होतं, म्हणजे तेच घडतं. आणि जेव्हा आपण कोणत्याही देवाचं नाम जप करतो तेव्हा आपल्या डोक्यातले विचार, आपले ओव्हर थिंकिंग, आपले निगेटिव्ह थॉट्स थोड्या वेळासाठी थांबून जातात. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात काही निगेटिव्ह मॅनिफेस्ट होणं, म्हणजे काही निगेटिव्ह घडणं थांबून जातं. कारण की आपण निगेटिव्ह थॉट्सला, ओव्हर थिंकिंगला नाम जपनी रिप्लेस केले. आणि असं अजिबात समजू नका की हे खोटं आहे किंवा आपण ब्रेनला ट्रिक करतोय. नाम जप करण्याचा फायदा हा होतोच. कारण जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आपल्याला एक एनर्जेटिक फिलिंग येते, लोक रिस्पेक्ट देतात, लोक घाबरतात पण. म्हणजे नावाचं काहीतरी महत्व आहे. जेव्हा आपण देवाचं किंवा कोणत्याही गुरूंचं नाम जप करतो जे या युनिव्हर्सशी कनेक्टेड आहेत, तेव्हा आपण एक पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्या तोंडातून किंवा आपल्या विचारातून बाहेर फेकतो. आणि हे एक प्युअर सायन्स आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. जर आपण चांगले विचार, चांगले शब्द या युनिव्हर्स मध्ये बाहेर फेकतोय तर तेच आपल्या लाईफ मध्ये मॅनिफेस्ट होतात. ट्रॅव्हल करताय, नाम जप करा. ऑफिस मध्ये फ्री टाइम मिळालाय, नाम जप करा. जिम करताना रेस्ट घेताय, नाम जप करा. घरी एकटे बसले, काम नाहीये काही, नाम जप करा. कारण की यांनी आपली ओव्हर थिंकिंग थांबते, निगेटिव्ह थॉट्स थांबतात आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला स्टार्ट होतात. नक्कीच नाम जप करा. हर हर महादेव.